नमस्कार. विठ्ठल बोलेमध्ये आपलं स्वागत. मी विठ्ठल पाटील. सहज बोलता बोलता माणूस म्हणतो की प्रबळ राजकीय इच्छाशक्तीचा अभाव हा शब्द कधी वापरला जातो तर जेव्हा हवी ती विकास कामं होत नसतील, तर विकास कामांना गती नसेल, तर किंवा सर्वसामान्यांना ज्या ज्या पायाभूत सुविधांची गरज आहे त्या सुविधा लवकर वेळेत मिळू शकत नसतील, तर त्यावेळी माणूस सहज बोलतो आमच्या परिसरात राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आहे. पश्चिम महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी असं बोललं जातं. सांगली, सातारा असो किंवा कोल्हापूर सुद्धा असो. कोल्हापूरला तर नेहमीच प्रबळ राजकीय इच्छाशक्ती नाही अशी टीका केली जाते. वारंवार अशा शब्दांमुळे खरं तर राजकीय लोकांनाही थोडंफार गैर वाटत असावं, पण आज कोल्हापूरच्या दृष्टीनं राजकीय प्रबळ इच्छाशक्ती आहे असं म्हणण्याची वेळ आली आहे. आणि त्याचं कारण आहे ते म्हणजे कोल्हापूरला काळमवाडी धरणातून जे थेट पाईपलाईनने पाणी पुरवठा केला जाणार आहे ते. ही गोष्ट इतकी साधी आणि सोपी नव्हती की कोल्हापूरला थेट पाईपनं पाणी यावं आणि प्रदूषण विरहित हे पाणी कोल्हापूरकरांनी प्यावं. खरं तर हे एक स्वप्नवतच होतं. 1980च्या दशकात ह्या कल्पनेला सुरुवात झाली की बाबा पंचगंगा दिवसेंदिवस प्रदूषित होत आहे. पंचगंगेच्या काठावर वसलेलं कोल्हापूर हे सर्वात मोठं शहर, याबरोबरच 100हून अधिक गावं आणि 7 ते 8 सहकारी साखर कारखाने, यामुळं पंचगंगा प्रदूषित होण्यास काही वेळ लागला नाही. भोगावती, कुंभी, कासारी, तुळशी ह्या 4 नद्या, अनेक गुप्त नदी सरस्वती म्हणतात, मिळून पंचगंगा. 4 नद्यांच्या तीरावर वसलेली गावं, वसलेले कारखाने आणि इतर उद्योग आणि तो सर्व येणारा प्रवाह, यामुळं पंचगंगा अर्थातच प्रदूषित होत गेली. महत्वाच्या ज्या 10 नद्या आहेत जागतिक आणि भारतीय राष्ट्रीय स्तरावर, त्यामध्ये पंचगंगाचा प्रदूषित नदी म्हणून समावेश आहे. खरं तर जेव्हा नितळ स्वच्छ पंचगंगा काही वर्षापूर्वी वाहत असेल, 50हून अधिक वर्षापूर्वीचा तो काळ असेल, आणि आजची पंचगंगा पाहिली तर ती खरोखरच इतकी अशुद्ध झालेली आहे की स्वतः पंचगंगा सुद्धा ढळाढळा अश्रू ढाळत असेल, इतकी भयानक परिस्थिती आहे. या प्रदूषित पाण्याचा निचरा खाली कसा करायचा आणि पंचगंगेचं प्रदूषण कसं थांबवायचं हा खरं तर प्रशासनासमोर मोठा गंभीर प्रश्न होता. अशातच जेव्हा कोल्हापूरला काळमवाडी धरणातून थेट पाईपलाईननं पाणी आणावं आणि ते पाणी कोल्हापूरनं प्यावं हे एक स्वप्न असं वाटलं असेल, पण त्यावेळी जी कल्पना आली त्यानं हळूहळू गती घेतली. त्यानुसार 1989च्या सुमारास महाराष्ट्र जीवन प्राधिकरणानं काळमवाडी धरणातून कोल्हापूरला थेट पाईपलाईनद्वारे बंद पाईपमधून पाणी आणून तो पिण्याचा पुरवठा करायचा यासाठीचा एक आराखडा तयार केला, अंदाजपत्रक तयार केलं. खरं तर हा मूळ पाया काळमवाडी धरणातून कोल्हापूरला थेट पाईपने पाणी येण्याचा. 1997च्या सुमारास महाराष्ट्र सरकारनं या योजनेची हमी घेतली आणि हमी दिली की ही योजना पूर्ण करता येईल म्हणून. अर्थात त्या काळात युतीचं शासन आणि त्यापूर्वी झटणारे काँग्रेसवाले असा एकूण हा प्रवाह होता. जसा पंचगंगेचा प्रवाह होता तसाच हा थेट पाईपलाईनचा एक मतप्रवाह होता की थेट पाईपलाईननं कोल्हापूरला पाणी आलंच पाहिजे. 1997ला जेव्हा हमी झाली त्यानंतर पुन्हा हळूहळू गती येऊ लागली, पण मध्येच काही कारणानं हे काम रेंगाळायचं. त्याला प्रशासकीय अधिकारी जबाबदार असल्याचं सांगितलं जातं, कारण मंत्रालयात अनेक अधिकारी, वरिष्ठ अधिकारी जे होते त्यांनी या योजनेला सहसा परवानगी मिळणं शक्य नाही असंच सांगितलं होतं, कारण योजना खूप महागडी होती. 1951ला जेव्हा या योजनेचा आराखडा आणि अंदाजपत्रक तयार केलं गेलं त्यावेळी या योजनेची किंमत 76 कोटी होती. त्यानंतर लगेच जेव्हा 4-5 वर्षांनी त्याचा आढावा घेतला गेला त्यावेळी या योजनेची किंमत 112 कोटीवर गेली. असं जसं वेळ लागेल, जशी महागाई वाढेल तसं या योजनेची किंमत किंवा खर्च वाढू लागला. 1997 नंतर मात्र 2007 आणि 10 अशा 10 ते 12 वर्षांच्या कालावधीत पुन्हा हे काम संथ झालं. थेट पाईपलाईनच्या कामाला पुन्हा एकदा ब्रेक लागला आणि त्याकडे दुर्लक्ष होऊ लागलं. 2010 नंतर पुन्हा एकदा सर्वच कोल्हापूरकरांनी उचल खाली आणि थेट पाईपलाईन योजना झालीच पाहिजे यासाठी मोठमोठ्या प्रमाणात जन आंदोलनं होऊ लागली.
त्यानंतर 2012च्या सुमारास तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे 1-2 महिन्याच्या फरकानं कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. त्यावेळी पत्रकार असो किंवा सर्वसामान्य नागरिक असो, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कोल्हापूर दौऱ्यावर आले की त्यांना जो पहिला प्रश्न असायचा तो म्हणजे थेट पाईपलाईन केव्हा होणार. त्यावेळी मात्र पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्टच सांगितलं की कितीही सरकारी अधिकाऱ्यांनी अडथळे आणले आणि विरोध केला तरी ही योजना होणारच. अजित पवारांनी सुद्धा ठामपणे सांगितलं की अधिकारी योजना होत नाही म्हणून सांगणारे कोण, योजना आम्ही करणार आहोत. आणि 2012 पासून पुन्हा थेट पाईपलाईन योजनेला गती येऊ लागली. दरम्यान 2014च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं आघाडी सरकार गेलं आणि त्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष शिवसेनेचं युतीचं सरकार आलं. खरं तर युतीचं सरकार आल्यानंतर पुन्हा लोकांना वाटलं की आता ही योजना पुन्हा बारगळली. पण योगायोगानं त्याच वेळी कोल्हापूर जिल्ह्याचेच सुपुत्र चंद्रकांत दादा पाटील पालकमंत्री झाले आणि महापालिका सुद्धा म्हणजे महापालिका प्रशासन त्यांच्या ताब्यात आलं म्हणून किंवा महापालिकेवर त्यांचं राज्य आलं. महापालिका निवडणुकीत त्यांनी बहुमतानं इतरांना बरोबर घेऊन आपलं राज्य तिथं निर्माण केलं किंवा आपली सत्ता आणली आणि पुन्हा एकदा चंद्रकांतदादा पाटलांनी या योजनेत लक्ष घालण्याचा प्रयत्न केला. खरं तर युती सरकार येण्यापूर्वीच याचा पाया 2012मध्येच रचला होता असं म्हणायला काही हरकत नाही, कारण त्यावेळी टेंडर प्रोसेस वगैरे सुरू झाली होती आणि 28 ऑगस्ट 2014मध्ये काळमवाडी धरणातून थेट पाईपलाईन जे पाणी आणण्याचा प्रोजेक्ट होता त्याला मंजुरी मिळाली म्हणून किंवा थेट त्याची निविदा प्रसिद्ध झाली आणि कार्यारंभ आदेश सुद्धा देण्यात आला. कार्यारंभ आदेशाचा दिनांक आहे 28 ऑगस्ट 2014. कार्यारंभ आदेश मिळाल्यानंतर कंत्राटदारानं हळूहळू कामाला सुरुवात केली, कारण मुळातच या योजनेला अधिकाऱ्यांची नकारघंटा आणि नेत्यांचं मात्र प्रचंड पाठबळ असा प्रकार होता. जो कंत्राटदार होता त्यालाही भीती वाटत होती, काम सुरू केलं वेळेत पैसे मिळाले नाहीत तर काय करायचं. त्यानंतर 2017मध्ये थेट पाईपलाईनचं काम पूर्ण करायचं असं कार्यारंभ आदेशात होतं. म्हणजेच 27 महिन्याची मुदत होती. 2.25 वर्षात ही योजना पूर्ण करायची होती, पण ते काही झालं नाही आणि काम रेंगाळलं. परत 2018मध्ये या योजनेला मुदतवाढ देण्यात आली. 2019मध्ये मुदतवाढ देण्यात आली. पुन्हा 2021मध्ये सुद्धा मुदतवाढ देण्यात आली आणि आता 2023 उजाडलेला आहे आणि 2023च्या ऑगस्ट नंतर ह्या योजनेचं काम पूर्णत्वास आलेलं आहे. या दिवाळीला काळमवाडी धरणातील थेट पाण्यानेच कोल्हापूरकरांनी अभ्यंगस्नान करावं अशी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची प्रबळ इच्छा होती आणि ती आता प्रत्यक्षात येत आहे. यापूर्वीचे पालकमंत्री सतेज पाटील असतील, चंद्रकांतदादा पाटील असतील, हर्षवर्धन पाटील असतील, दिग्विजय खानविलकर असतील, पतंगराव कदम असतील, या सर्व पालकमंत्र्यांनी त्यावेळी या योजनेसाठी प्रयत्न केलेले आहेत, हेही विसरून चालणार नाही. इतकंच नव्हे तर तत्कालीन महापौर रामभाऊ फाळके यांनी कोल्हापूरला थेट पाईपलाईननं पाणी पुरवठा होत नाही आणि याकडे दुर्लक्ष केलं जात आहे म्हणून थेट महापौर पदाचा राजीनामा दिला होता. महापौराचा राजीनामा देणार हे फाळके यांच्याबरोबरच महादेवराव आडगुळे असतील, बाबुराव फरास असतील, RK पवार असतील, या महापौरांनी सुद्धा थेट पाईपलाईन योजनेसाठी प्रचंड कष्ट घेतले. जेव्हा जेव्हा ते पदावर होते त्या काळात त्यांनी मंत्रालयापर्यंत अनेकदा फेऱ्या मारल्या. मंत्रालयाची उंबरटी झिजवली म्हटलं तर वावगं ठरू नये, इतका हा गंभीर प्रकार थेट पाईपलाईन योजनेच्या संदर्भात होता. महत्वाचा मुद्दा म्हणजे थेट पाईपलाईनसाठी जी आंदोलनं झाली ती मोठ्या प्रमाणात झाली. आज हयात नाहीत पण कॉम्रेड गोविंद पानसरे असतील, प्राचार्य ND पाटील असतील, सदाशिवराव मंडलिक असतील, यांनी सुद्धा थेट पाईपलाईनसाठी खूप 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 कष्ट घेतलं. आज ही त्यांनी नेते हयात नाहीत पण त्यांची आठवण मात्र जरूर निघेल. आजच्या सत्ताधाऱ्यांमध्ये खासदार धनंजय महाडिक आहेत, आमदार सतेज पाटील आहेत, मंत्री हसन मुश्रीफ आहेत, दुसरे मंत्री कोल्हापूरचे सुपुत्र असले तरी पुण्यातून निवडून आलेत आणि मंत्री झाले चंद्रकांत दादा पाटील आहेत. खरं तर ह्या सर्वांची आज हत्तीवरून मिरवणूक काढावी इतकी ही आनंदाची बाब कोल्हापूरच्या दृष्टीने आहे. मुश्रीफ नेहमी म्हणायचे की कोल्हापूरला थेट पाईपलाईन ज्या दिवशी पाणी येईल त्या दिवशीच आमचं राजकारण सार्थकी लागेल आणि आज त्यांचं राजकारण सार्थकी लागले आहेत.
मी ज्यांची ज्यांची नावं घेतली त्यांचं राजकारण सार्थकी लागलेलं आहे. याबरोबरच अनेक जण असे आहेत की 1989 पासून ते 2023 पर्यंतच्या ह्या 40-43 वर्षाच्या कालावधीत जे जे नगरसेवक झाले, जे जे आमदार झाले, जे जे खासदार झाले, जे जे मंत्री झाले, त्या सर्वांचं योगदान त्या थेट पाईपलाईनसाठी आहे आणि ते कधीही कोल्हापूरकर विसरू शकत नाहीत. म्हणूनच जसं मुश्रीफ अनेकदा म्हणतात, ते अर्थात विडंबनात्मक म्हणतात, जेव्हा त्यांचा विरोधक एखादा आव्हान देतो किंवा त्यांचा विरोधक जेव्हा एखादा मी काम करणारच म्हणून सांगतो, त्यावेळी मुश्रीफ म्हणतात, ते जर त्यांनी केलं तर मी त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढेन. हे जर काम म्हणजे कोणतंही काम असो, त्यावेळी मुश्रीफ म्हणतात की मी त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढेन. पण आज खरोखरच मुश्रीफांची हत्तीवरून मिरवणूक काढण्याची वेळ आलेली आहे आणि या हत्तीवर फक्त मुश्रीफच असून चालणार नाहीत, तर सतेज पाटील असावेत, पृथ्वीराज चव्हाण असावेत, चंद्रकांत दादा पाटील असावेत, धनंजय महाडिक असावेत. याबरोबरच विद्यमान खासदार धैर्यशील माने, संजय मंडलिक हेही असतील. ह्या सर्वांनाच आज हत्तीवरून मिरवलं पाहिजे, अशी इतकी ही आनंदाची बातमी आहे. आणि कोल्हापूरला आज जेव्हा खरोखर थेट पाईपलाईनने पाणी पुरवठा होत आहे, कोल्हापूरचंही मोठं भाग्य आहे आणि प्रदूषण विरहित असं हे पाणी कोल्हापूरला मिळत आहे. पंचगंगेच्या मदतीला आज दूधगंगा धावली असंही म्हणता येईल आपल्याला, कारण जी पंचगंगा प्रदूषणानं हळहळते आहे, त्या पंचगंगेला आज दूधगंगा म्हणते. अरे मी तुझी भगिनी आहे, मी तुझ्या अंगणी येते, तू कशाला काळजी करते, मी तुझ्या कोल्हापूरकरांसह सर्वांना शुद्ध पाणी देते आहे. भविष्यात तुझं प्रदूषण लवकर हटू दे यासाठी मी प्रार्थना करते, असंही दूधगंगा म्हणत असेल. पाहू भविष्यात कधी तो दिवस उजाडतोय. आणि जसं थेट पाईपलाईनने कोल्हापूरला पाणी आणण्यासाठी जशी प्रबळ इच्छाशक्ती, राजकीय प्रबळ इच्छाशक्ती लाभली, तशीच पंचगंगा प्रदूषणमुक्त होण्यासाठी कधीही प्रबळ इच्छाशक्ती लाभते, याकडेच अर्थात आपल्या सर्वांचं लक्ष असणार आहे. असेच नवनवीन विषय ऐकण्यासाठी लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा.